आजकालच्या पोरांना एकच भीती, माझ्या होणाऱ्या बायकोला बॉयफ्रेंड किती. जाऊ काका. स्वतःच्या बायकोला वरण भात समजणारे, ती पण कोणासाठी तर बिर्याणी असू शकते, हे विसरू नका. नको ताई मावशी काकू, मला पाहिजे फक्त बायको. येईन मला कोणात ऐकू, मला पाहिजे फक्त बायको. अहो, मला ना लय माहेरी जाऊ वाटतंय. तुम्हाला माहितीये सगळ्या बायकांना माहेरी का जाऊ वाटत असते? माहितीये की सासरच्या चुगल्या सांगायला. सोचता हूँ कि मेरी आंखों ने क्यों सजाए. बचपन से मेरा एक ही शौक था कि पति की खूब सेवा करूंगी. फिर करती क्यों नहीं? बचपन खत्म, शौक खत्म. ससुराल वाले कहते हैं कि हाइट बहुत कम है बहू की. हाइट मेरे बस में नहीं है, इसलिए मैंने जुबान लंबी कर ली. लव्ह मॅरेज कधी करू नका. आज शेजारी नवरा बायकोचं भांडण चालू होतं. बायको म्हणली, कुत्र्या तूच माझ्या माग लागला होतास. आपला नवरा किती कलाकार आहे ना, हे फक्त बायकोलाच माहिती असतं. बाकीच्यांना तर तो साधा भोळा आणि गरीबच वाटत असतो. लफडं असं करायचं की आपल्यासोबत आपल्या मित्राने पण मार खाल्ला पाहिजे. बरं सुटलं, 2-4 खबरे बांधल्या पोरी होते शांबड्या. बंगार 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 बंगार. आयुष्यात एवढे साप आणि कुत्रे बघितलेत ना की तोंड बघून सांगू शकतो चावायला आलाय की भाकर मागाय. अगं काल ना तुझी मैत्रीण माझ्या स्वप्नात आलती बघ. एकटीच आली असेल. हा, पण ते तुला कसं कळलं? तिचा नवरा माझ्या स्वप्नात आलता ना. स्वप्न मला पण पडतात. कितीही बोलून फरक न पडणारा माणूस म्हणजे नवरा. क्या हुआ? शादी दूसरों की फाइनल हो रही है और कपड़ों की टेंशन हमारी बढ़ रही है. त्यांचं लग्न झालंय त्यांचं ठीक आहे, पण ज्यांचं लग्न नाही झालं त्यांना सांगावं महाराज. आता असेच दिवस काढायचे, कुठेतरी कोणता तरी फोटो ठेवायचा. सुंदरे, मी तुझ्यासाठी जीव पण देऊ शकतो. जीव तर कुणी पण देईन हो, तुम्ही माझ्यासोबत जगून दाखवा. प्रेम हे दुधासारखं असतं. पहिले उतू जातं, नंतर आटू लागतं आणि शेवटी करपतं. स्वतःची बायको ऐश्वर्या का असे ना, पण नवऱ्याला शेजारची रानू मंडलच आवडते.